इंटरग्रेट्स डॉक्टर्स असोसिएशन यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानमध्ये मोर्चा आंदोलन केले। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार उपस्थित होते। आपण या आंदोलनाची थेट दृश्ये पाहू शकता। आज इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन राष्ट्रीय आणि महाराष्ट्र होमिओपॅथिक कृती समिती त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील होमिओपॅथी संघटना आणि आयुष संघटना हा पहिल्यांदा पूर्ण इतिहासामध्ये आयुष डॉक्टर एकत्रित झालेला प्लॅटफॉर्म आहे। यामध्ये BMS, BHMS, BUMS या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आमच्या मागण्यासाठी आज इथे आम्ही धडकलेले आहे। गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या होमिओपॅथिक बांधवांचा जो प्रश्न होता की त्यांना सरकारने मान्यता दिली आहे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहे, तरी सुद्धा MMC ने अजूनही त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलेलं नाही। CCMP कॉलेजमध्ये ऍडमिशन सुरू आहे, तिथे शिक्षणही घेतलं जात आहे, पण वेबसाईट जे पोर्टल तयार केलेलं होतं ते जाणून बुजून बंद करण्यात आलं होतं। काल आमच्या असोसिएशनने याच्या वतीने टाळेबंद आंदोलन केलं। आंदोलन केलं जाते नाही। बघा, हे जे शिक्षक आहेत जे आंदोलनाला आज बसलेले आहेत ते फक्त 12,000 लोक आज आलेत। तसा हा आकडा 80,000 लोकांचा आहे। उद्या 25,000 लोक येतील असा आम्हाला अंदाज आहे। गेल्या वेळेस हे या सर्व शिक्षकांनी अशाच पद्धतीने आंदोलन केलं होतं टप्पा वाढीसाठी। त्यावेळेस आंदोलन केलं, पावसात भिजले, मग कुठेतरी सरकारला जाग आली आणि मग मागण्या मान्य केल्या। आता मान्य केल्या पण विषय एवढाच आहे की त्यांनी हाही शब्द दिला होता की पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी त्यांना कुठेही अडचण येणार नाही, पण आता अडचण आलेली ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळते। त्यामुळे आम्ही आव्हान केले सरकारला, उद्या 10 पर्यंत तुम्ही या सगळ्या शिक्षकांच्या मागण्या तुम्ही मान्य करा, आणि जर त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग उद्या आंदोलन मोठं होईल आणि आम्ही इथून हलणार नाही। मी सुद्धा या आंदोलनामध्ये तिथं सहभाग घेईल आणि मग हे या सरकारला खूप महागात पडू शकतं। आणि जर इथे असणाऱ्या काही शिक्षकांनी ठरवलं की चला आता अधिवेशनाकडे जावा, तर कदाचित हा मोर्चा अधिवेशनाकडे पण जाऊ शकतो।